श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या G20च्या वार्षिक परिषदेला आज राजधानी नवी दिल्ली इथं प्रारंभ झाला. G20 समूहातल्या देशांचे प्रमुख नेते, 9 अतिथी देशांचे प्रमुख आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख आणि त्यांची शिष्टमंडळं या बैठकीत सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेत नवी दिल्ली G20 घोषणापत्रावर सहमती मिळाली असून त्याचा स्वीकार केला गेला. याविषयी तसंच या G20मुळे आर्थिक विकासाला कशी चालना मिळेल याविषयी अधिक माहिती या विषयातल्या तज्ज्ञांकडून आजच्या वृत्तविशेषमधून घेऊया. श्रोते हो, एक पृथ्वी म्हणून हरित उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग देणं, एक कुटुंब म्हणून सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणं आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणं, अशा 3 मुख्य उद्दिष्टांसाठी भारतानं परस्परांना पाठबळ देण्याचा आग्रह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी G20च्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात केला. या शिखर परिषदेविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने. आज आपल्या देशासाठी एक फार मोठा अभिमानाचा दिवस आहे, कारण आज भारतामध्ये एक प्रचंड मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं शिखर संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं आहे. G20 किंवा G20 या ग्रुप ऑफ कंट्रीज म्हणजे देशांच्या समूहाचं अध्यक्षपद जे गेल्या वर्षी भारताकडे आलेलं आहे 1 डिसेंबरला. 1 वर्षासाठी हे अध्यक्षपद असतं. त्या अध्यक्षपदाच्या समारोप अजून 1 डिसेंबरला व्हायचा आहे. एक शिखर संमेलन भारतात भरवलं गेलं आणि त्याचा आज पहिला दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अध्यक्षपदाचा स्वीकार केला आणि त्यानंतर या सगळ्या G20 संघटनेच्या एकूण कार्यक्रमाची आमूलाग्र फेररचना नरेंद्र मोदींनी केली. यापूर्वीची संमेलनं जो अध्यक्ष देश असेल त्या देशाच्या राजधानीत व्हायची. लोक 2 दिवस जमायची, उहापोह व्हायचा, वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा व्हायची आणि त्याच्यानंतर त्या चर्चेनंतर एक सामूहिक निवेदन व्हायचं आणि सगळे देश आपापल्या परीने सांगायचे की आम्ही आर्थिक सहकार्य करू आणि ग्लोबल ट्रेड ज्याला म्हणतात म्हणजे वैश्विक व्यापाराला आम्ही सहभाग करू. अशा प्रकारची आणखीन 2 संमेलनं जगात होत असतात. एक IMFचं असतं आणि एक वर्ल्ड बँकचं असतं. तर ही 3 अतिशय महत्वाची संमेलनं असतात. परंतु नरेंद्र मोदींनी या संमेलनाचं स्वरूप इतकं पालटलं की भारतामध्येच आपण विचार केला तर फक्त नवी दिल्लीला शिखर परिषद घेऊन ते थांबले नाही. त्याच्या अगोदर गेले वर्षभर जवळजवळ 200 वेगळ्या परिषदा आणि त्या भारतात सर्व मुख्य शहरांमध्ये घेतल्या गेल्या. वाराणसीला घेतली गेली, मुंबईला घेतली गेली आणि अगदी श्रीनगरला सुद्धा ही परिषद घेतली गेली. जे कायम भारताविरुद्ध प्रचार चालायचा की काश्मीरी लोकांची गळीचिपी चालली आहे वगैरे त्याला तडा देत आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे श्रीनगरला आपण भरवली. आणखी एक विलक्षण चमत्कार नरेंद्र मोदींनी केला आणि हे तर कोणाच्या डोक्यातही आलं नसतं. त्यांनी सांगितलं की जर आपण वैश्विक व्यापारासंबंधी बोलतोय आणि विश्वाच्या सगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या आपत्तींसंबंधी बोलतोय तर आपण विश्वातल्या गरीब देशांना वेगळं कसं करू शकतो. फक्त श्रीमंत देशाने आपापसात काहीतरी ठरवायचं आणि गरीब देशांनी त्यांना त्यांच्या मागे मागे फरफटत जायचं असं होणार नाही. म्हणून सर्वप्रथम त्यांनी काय केलंय की आफ्रिकन युनियन, जशी युरोपियन युनियन ही युरोपातल्या श्रीमंत देशांची संघटना असते तसे आफ्रिकन युनियन यामध्ये आफ्रिकेतले गरीब देश आणि 55 देश आहेत एकूण आफ्रिकेमध्ये. एक दक्षिण आफ्रिका सोडला तर बाकीचे देश तुलनेने खूपच गरीब आहेत. तर या 55 देशांच्या संघटनेला G20 मध्ये मानाचं स्थान द्यावं यासाठी नरेंद्र मोदींनी प्रस्ताव ठेवला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 4 तासापूर्वी तो प्रस्ताव पारित झाला. आफ्रिकेत कोमोरोस द्वीपाचे जे अध्यक्ष होते त्यांनी आफ्रिकन युनियनचं अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्या आफ्रिकन युनियन तर्फे G20च्या G20च्या आमंत्रणाचा स्वीकार केला. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जी घोषणा आहे सबका साथ सबका विकास, त्या घोषणेचं हे वैश्विक रूप आहे. त्यांनी अतिशय योग्य रीतीने सांगितलं की सध्या आपल्या पुढे जी आव्हानं आहेत, आर्थिक आव्हान तर आहेत, त्याशिवाय पर्यावरणाच्या बदलामुळे जे प्रचंड आघात होत आहेत त्याचं आव्हान तर त्याहून प्रचंड आहे. त्यामुळे आपण बघतो भारतासारख्या प्रत्येक देशांमध्ये महापूर येत आहेत. अगदी विकसित देश आहेत त्या देशांमध्येही महापूर, आता ग्रीसमध्ये प्रचंड महापूर चालू आहे, चीनमध्ये हाहाकार उडालेला आहे, अमेरिकेमध्ये महापूर आहे, कॅनडामध्ये वणवे लागले, अनेक देशांमध्ये त्रास आहे आणि अशा प्रकारच्या पर्यावरणीय आपत्तीचा खरा त्रास जो होतो तो गरीब देशांना जास्त होतो कारण त्यांच्याकडे साधन संपत्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या सहभागाने आणि
भारत आणि इतर सगळ्या देश, आता भारत हा पूर्वीसारखा अविकसित गरीब देश राहिलेला नाहीये, सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. सर्व जगातली ही 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लवकरच ती 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आणि काहीच वर्षांमध्ये ती 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल. हे IMF आणि वर्ल्ड बँकेने सुद्धा मान्य केलेलं आहे. तर भारताची अर्थव्यवस्था आणि भारताचे 140 कोटी लोक हे सगळे या सगळ्या इतर देशांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या प्रकारच्या ज्या आपत्ती होतील त्याच्या निवारणाकरता ते साध्य करतील, असं नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं. त्याचा टाळ्यांच्या गजरात सगळीकडे स्वागत झालं. या प्रकारच्या परिषदांमध्ये ज्याप्रमाणे संयुक्त मीटिंग होतात, त्याप्रमाणे ज्याला द्विपक्षीय मीटिंग म्हणतात, 2-2 देशांचे मीटिंग असतात, त्या अत्यंत महत्वाच्या असतात. तर या परिषदेच्या एका साईडलाईनला, त्याला साईडलाईन मीटिंग असंच म्हटलं जातं, त्याप्रमाणे भारताच्या 15 मीटिंग सध्या होऊ घातलेल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबर काल मध्यरात्री मीटिंग झाली. त्याच्या अगोदर बांगलादेशच्या पंतप्रधान, मॉरिशसचे पंतप्रधान यांच्याबरोबर मीटिंग झाली. ऋषी सुनाक ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितलंय की मला अतिशय आवडलं इथे येण्याकरता आणि मी याच्याकरता आलेलो आहे की भारत आणि ब्रिटनच्या सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू व्हावं, त्याकरता ते इथे आलेले आहेत आणि ते पण याच्यात सम्मिलित आहेत. जर्मनीच्या बरोबर मीटिंग आहेत, फ्रान्सच्या बरोबर मीटिंग आहेत, सौदी अरेबिया बरोबर मीटिंग आहेत. अशा अनेक देशांबरोबर द्विपक्षीय ज्या मीटिंग आहेत त्याच्यामध्ये फार महत्वाचे निर्णय घेतले जातात. एकच उदाहरण सांगतो. अमेरिकेबरोबरच्या मीटिंगमध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला गेलाय आणि तो साधारण असा आहे की दुबईपासनं सौदी अरेबियापर्यंत रेल्वे लाईन टाकायची, म्हणजे मिडल ईस्ट मध्ये रेल्वे लाईन टाकायची, म्हणजे जो व्यापार असेल तो व्यापार त्या मिडल ईस्ट मधनं सुकर होईल आणि त्या रेल्वे लाईनचं शेवटचं टोक इस्रायलच्या हैफा बंदरापर्यंत नेऊन मिळवायचं. हैफा बंदरातनं पुढे समुद्रमार्गे व्यापार सुरू होईल युरोपशी. आणि आधी या रेल्वे लाईनचं कंत्राट चीन घेईल असं वाटत होतं, ते आता अमेरिकेने भारताला कंत्राट देऊ केलेलं आहे आणि भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त प्रयत्नांनी सौदी अरेबियाच्या सहकार्याने ही रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. हे फार महत्वाचं पाऊल आहे. याच्यात 2 गोष्टी होणार आहेत. एक तर आपला तिथे प्रभाव खूप वाढणार आहे. हैफा बंदर आता भारताच्या अडाणी ग्रुपकडे आहे, त्यामुळे तिथे आपला पायाचा ठसा भारताचा पोचलेलाच आहे. तर भारताची सगळी निर्यात हैफा बंदराद्वारे युरोपला होईल आणि हे सगळं करण्यामध्ये चीनला आपण यशस्वीपणे मागे टाकलेलं आहे. अजून उद्या सुद्धा बऱ्याचशा साईडलाईन मीटिंग व्हायच्या आहेत आणि आपलं न्यू दिल्ली डिक्लेरेशन, म्हणजे या परिषदेच्या करता एक जे संयुक्त निवेदन असतं, ते संयुक्त निवेदन या परिषदेत पास झालेलं आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला सांगितली. भारताची प्रतिष्ठा या परिषदेमुळे प्रचंड वर गेलेली आहे. भारत हा आता आंतरराष्ट्रीय पटलावरती एक अत्यंत महत्वाचा देश झालेला आहे. आफ्रिकेतले देश तर अतिशय आतुरपणे स्वतःला G20 भारताच्या नेतृत्वाखाली येण्याची वाट बघत होते. ते त्यांचं स्वप्न भारताने पूर्ण करून दिलंय. या सगळ्याची सुरुवात अर्थात जेव्हा भारताने कोविड लशी सगळ्या जगाला वाटल्या होत्या फुकट, 124 देशांमध्ये कोविड लशी तेव्हा वाटल्या होत्या, तेव्हापासून भारताची प्रतिष्ठा या सगळ्या देशांमध्ये खूप उंच अशी झालेली आहे. आणि त्याचाच पुढचं पाऊल म्हणजे G20 मध्ये आफ्रिकन युनियनला सहभागी करून घेणं, सौदी अरेबियाला सहभागी करून घेणं, तुर्कस्तान वगैरे अनेक देश याच्यात सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे देश भारताच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत आणि यातले बहुतेक देश, एक तुर्कस्तान वगळला तर भारताचे मित्र देश आहेत. तेव्हा आपण एक पाऊल आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भक्कम असं पुढे टाकलेलं आहे. पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर या दोघांच्या आणि इतर मंत्रिमंडळाच्या सहभागाने आपण फार महत्वाचं एक शिखर पादाक्रांत केलेलं आहे. श्रोते हो, G20 साठी आलेल्या 15 देशांच्या प्रमुखांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्विपक्षीय चर्चा करत आहेत. यापैकी काही बैठक्या झाल्या आहेत तर काही नेत्यांबरोबर होणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, औषध निर्माण आणि पुरवठा, हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार अशी क्षेत्र म्हणजे भारताची बलस्थानं असल्याचं यातून अधोरेखित केलं. यामुळे साहजिकच थेट परकीय गुंतवणूक भारतामध्ये यायला मदत मिळणार आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्थाही गतिमान होईल. एकूणच G20 समूहाद्वारा आणि या परिषदेचा देशाचा विकास साध्य करण्यासाठी कसा लाभ होणार आहे यावर प्रकाश टाकत आहेत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक उदय तारदाळकर. गेल्या वर्षभरात G20चं अध्यक्षपद भूषवताना 60 शहरांमध्ये सुमारे 200 बैठका या भारत सरकारने घडवून आणल्या आणि ह्या सगळ्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये भारताचं जे प्रतीक आहे की सबका साथ, त्याचप्रमाणे या सगळ्या देशांना एकत्र घेऊन काहीतरी करायचं, ही जी धारणा होती ही खरोखरच कौतुकास्पद होती. आणि त्याचंच फलित म्हणजे आज आपण जे बघतो की दिल्ली डिक्लेरेशन जे झालं, ज्यामध्ये या सगळ्या देशांनी एकमताने भारताने जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती सहमती दर्शवली. ही सहमती दर्शवताना
काही गहन प्रश्न होते, जसे युक्रेन आणि रशियाचं युद्ध असेल, त्याचप्रमाणे ज्याला आपण जेंडर इनइक्वालिटी म्हणतो किंवा क्लायमेट चेंज असतील, तर वेगळ्या विषयावरती भारताने एकूणच सगळ्यांची सहमती मिळवली. आणि आपल्याला माहिती आहे की काही काही ठिकाणी जेव्हा आपण क्लायमेट चेंज म्हणतो तेव्हा प्रत्येक देशाचा वेगळा समस्या असते. तर ह्या समस्येला पण भारताने खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्व दिलं आणि त्या दृष्टीने मला वाटतं सहमती मिळवली. जर तुम्ही यामध्ये भारताचा एक महत्त्वाचा जो रोल बघितला, ज्याला आपण म्हणतो की इकॉनॉमिक पॉलिसीच्या दृष्टीने, तर एकूणच ह्या सगळ्या जगामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक्स आहेत. तर ह्या वेगवेगळ्या देशांना त्या दृष्टीने मदत करतात. त्यासाठी पैसे लागतात. तर येत्या 10 वर्षांमध्ये सुमारे $200 बिलियन एवढे खर्च होणार आहेत आणि त्यासाठी भारताने हा पुढाकार घेतलाय की अशा तऱ्हेचा निधी आपण हा जमा करू. त्याचप्रमाणे भारताने ज्याला आपण एक नवीन आता संज्ञा यायला लागली की ग्लोबल साऊथ, म्हणजे जगातले जे दक्षिणेकडचे देश आहेत त्याच्याकडे खूप वेळा दुर्लक्ष केलं जात होतं आणि ते सगळे देश आता मोठ्या प्रमाणावरती आर्थिकदृष्ट्या ते संपन्न होत चाललेत आणि त्याला आपण इमर्जिंग मार्केट्स म्हणतो. तर त्या इमर्जिंग मार्केट्समध्ये ब्राझील असेल, इंडोनेशिया असेल, तर भारताबरोबर हे सगळे देश आता खांद्याला खांद्या लावून उभे आहेत आणि त्या दृष्टीने काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत. जसं क्रिप्टोकरन्सी हा एक मोठ्या प्रमाणाचा जो राक्षस उभा आहे, त्याच्याबरोबर कुठलेही रेग्युलेशन नसल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की एक असेट क्लास आहे, मग त्यामध्ये गुंतवणूकदार कशी गुंतवणूक करेल, तर त्यासाठी एक रेग्युलेटरी फ्रेमवर्क असावं, म्हणजे नियमन असावं, यासाठी मोठ्या प्रमाणावरती सहमती झाली आहे. मला वाटतं ह्या सगळ्या देशांची एक जी डोकेदुखी होती त्याच्यावरती मला वाटतं हे खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला एक सोल्युशन मिळालेलं आहे. त्याशिवाय आपण म्हणतो की डिजिटल जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत आता जगामध्ये आघाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे की साधारण 46% जी डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात ती भारतातूनच होतात आणि त्यात सिंहाचा वाटा हा अर्थातच UPIचा आहे. तर त्या दृष्टीने ह्या वेगवेगळ्या देशांबरोबर आपण कशा तऱ्हेने सहकार्य करू शकतो आणि या सगळ्याचा मोठा फायदा जो असतो तो तळागाळातल्या लोकांसाठी होतो, जो भारताने सगळ्या जगाला एक उदाहरण घालून दिले, ज्याच्यामुळे सबसिडीज मधली जी गळती होते ती गळती होत नाही. तर त्या दृष्टीने ही देवाणघेवाण होणार आहे आणि त्याचा फायदा ह्या ज्याला आपण म्हणतो की इमर्जिंग मार्केट्समधल्या सगळ्या देशांना मिळणार आहे. एकूणच आपण जर बघितलं तर रेग्युलेटरी फ्रेमवर्क असणं कुठल्याही बाबतीत हे कधीही महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने भारताने सर्वांची सहमती मिळवली, हे पण तेवढंच चांगलं आहे. आणि क्लायमेटचा जर विचार केला तर त्या दृष्टीने बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या घोषणा होतात, पण त्या दृष्टीने जर विचार केला तर आपण ह्या घोषणा करताना जो काही उपाय योजना करायला लागतात त्यासाठी पैसे लागतात. तर त्यासाठी निधी कसा आणायचा, तर तो निधी कसा आणायचा यासाठी सुद्धा या आजच्या दिल्ली डिक्लेरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावरती या देशांनी आपापल्या बाजूनी कमिटमेंट दिलेली आहे. आणि ह्या सगळ्याची खरंच परिणिती म्हणजे हे दिल्ली डिक्लेरेशन भारतासाठी मला वाटतं हा एक खरोखर ऐतिहासिक दिवस आहे. आणि त्या दृष्टीने मग क्लायमेट फायनान्स असून दे किंवा जेंडर इनइक्वालिटी असून दे, प्रत्येक बाबतीत भारताने हा धडा देशाला घातला आणि त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारताला देश म्हणून फायदा होईल या G20च्या अध्यक्षपदाचा. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशामध्ये सबका साथ सबका विकास या मंत्राचा जप करतच सरकार अनेक आघाड्यांवर कार्यरत आहे. याचंच आणखी भव्य स्वरूप म्हणजे वसुधैव कुटुंबकम. ही संकल्पना G20 समूहाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रयत्न आहे. हे विश्व एक कुटुंब मानून सर्वांनी आरोग्यसंपन्न व्हावं, सुसंवादी बनावं आणि आशादायी जगाची निर्मिती करावी आणि त्यासाठी सर्वच स्तरावरून समर्थन मिळवून कार्य करावं, याबाबतचा विश्वास G20च्या निमित्तानं भारतानं निर्माण केला आहे. हेच भारताचं मोठं यश आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निर्मिती राजेश शेजवळे आणि निवेदन संदेश नाईक.